नमस्कार, मी भारती. अन्विका स्वादमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलो की बहुतेक जणांचा स्टार्टरमध्ये ठरलेला मेनू तो म्हणजे मसाला पापड. खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारा कुरकुरीत मसाला पापड आज आपण बनवणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण मसाला पापड बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मीठ, अर्धा टीस्पून लाल मिरची, अर्धा टीस्पून जिरेपूड, सैंधव मीठ, पापड, त्याचप्रमाणे बारीक शेव, चाट मसाला. हे सर्व साहित्य आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी लागणार आहे. आता आपण पापड तळून घेऊया. पापड तळताना या पद्धतीने अशी पसरट कढई किंवा पॅनमध्ये तुम्ही पापड तळू शकता. कारण खोलगट कढईमध्ये जर पापड तळायला गेलो तर त्यामध्ये पापडाला घडी पडते. त्यामुळे पापड हा व्यवस्थित तळला जात नाही आणि एकसारखा सलगही राहत नाही. त्यामुळे पापड तळताना पसरट कढईमध्येच किंवा पॅनमध्ये तळा. तेल छान तापले की त्यामध्ये आपण पापड टाकायचा आणि पापड लगेच पलटी मारायचा, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची घडी पडत नाही. तर आपला पापड इथे तळून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर काहीतरी वजनदार वस्तू तुम्ही ठेवा, म्हणजे पापड एकदम प्लेन होतो. 1 ते 2 मिनिटं आपल्याला ती वस्तू ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची आहे. एकदम प्लेन, कुठेही कोणत्याही प्रकारची पापडाला घडी पडलेली नाही. अशाच प्रकारे आपण 2 ते 3 पापड अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. आपला मसाला पापड इथे तळून झालेला आहे. यावर प्रथम आपण टाकूया लाल मिरची, यानंतर जातोय कांदा, टोमॅटो, टोमॅटो टाकताना टोमॅटोचे बिया आणि रस काढून आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. कारण टोमॅटोमध्ये मॉइश्चर असते, त्यामुळे आपला पापड हा मऊ पडतो. इथे टाकलाय टोमॅटो, त्यानंतर जिरेपूड, कांदा, टोमॅटो आपल्या आवडीप्रमाणे टाका. तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर कांदा जास्त टाका. आपल्या आवडीप्रमाणे कांदा टोमॅटोचे प्रमाण टाका. त्यानंतर जातोय चाट मसाला, सैंधव मीठ. मिठाचे प्रमाण कमी प्रमाणात टाका, कारण पापडामध्ये देखील मीठ असते. साधे मीठ थोडेसे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला पापडामध्ये, ती म्हणजे बारीक शेव. बारीक शेव टाकल्याशिवाय मसाला पापड दिसायलाही चांगला दिसत नाही आणि खायलाही चवदार लागत नाही. त्यामुळे शेवटी जाते बारीक शेव. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. शेवटी तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रस देखील टाकू शकता. अशा प्रकारे आपला इथे कुरकुरीत असा मसाला पापड तयार झाला आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरच्या साहित्यात तयार होणारी. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.